जर तुम्ही कधी हरिहरेश्वरला जर आलात तर श्रीवर्धनला नक्की या. इथं जास्त गर्दी नसते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्क फ्रॉम कर व्लॉग्स. तर आत्ता मी आहे श्रीवर्धन बीचवर आणि आजचा जो आपला आहे दिवस दुसरा आहे. सकाळी आपण हरिहरेश्वर येथे होतो. हरिहरेश्वरमधून आपण शंकराच्या मंदिराचं दर्शन घेतलं. छान तिथला ट्रेक केला, एक छोटासा ट्रेक आहे. आणि त्याच्यानंतर दुपारी थोडा आराम करून आत्ता आपण आलेलो आहे श्रीवर्धन बीचवर. वातावरण खूप मस्त आहे बघा, तुम्ही बघू शकता. सगळेजण आहे बीचवर. जास्त गर्दी पण नाही आहे. आज सॅटर्डे आहे तरी पण एवढी काही जास्त गर्दी नाही आहे. तर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हरिहरेश्वरपासून श्रीवर्धन जे डिस्टन्स आहे ते काहीतरी 15 ते 16 किलोमीटर आहे. म्हणजे यायला थोडा रस्ता लहान असल्यामुळे आपल्याला यायला 1 ते 1.5 तास लागतो. जर तुम्ही कधी हरिहरेश्वरला जर आलात तर श्रीवर्धनला नक्की या. इथं जास्त गर्दी नसते. बीच थोडासा क्राऊडेड नाही आहे. तर आत्ता मी बसले घोडा गाडीमध्ये आणि ही जी घोडा गाडी आहे यामध्ये बसून आपल्याला ही बीचच्या भोवताली आपल्याला एक राऊंड मारून आणते. तर खूप छान असं मजा येते पहा. समुद्रकिनारी मस्तपैकी सनसेट झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही छान अशा ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकता. घोडागाडी आणि अजूनही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेत. यामध्ये बोट रायडिंग असेल किंवा बनाना राईड असेल तर हे पण तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर या घोडागाडीचे जे चार्जेस आहेत ते 100 ते 200 रुपये पर पर्सन ते लोक सांगतात. पण तुम्ही या ठिकाणी बार्गेनिंग पण करू शकता. पण या घोडागाडीत तुम्ही नक्की बसा, कारण की जो अनुभव आहे तो खूप अप्रतिम आहे. कारण की ज्यावेळेस घोडागाडी समुद्रकिनारी जाते, पाण्यातनं जाते, त्यावेळेस खूप असं छान असं आपल्याला अनुभवायला मिळतं. तर यानंतर बीचवर मी थोड्याशा रील केल्या मस्तपैकी आणि बाकी एन्जॉय केला. बाकी सगळ्यांनी वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज केल्या. मला थोडी पाण्याची भीती वाटत असल्यामुळे मी काही जास्त वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी ह्यावेळेस केल्या नाही. वॉटर स्पोर्टमध्ये पण तुम्हाला वेगवेगळे पॅकेज या ठिकाणी मिळतात, तर ते पण तुम्ही बार्गेनिंग करू शकता. आणि हा जो श्रीवर्धनचा बीच आहे तो खूप छान आहे. आजूबाजूला बसण्यासाठी पण जागा आहे. त्याच्यानंतरनं वेगवेगळे खाण्याचे पदार्थ देखील इथे आहेत. पाणीपुरी, पिझ्झा वगैरे. बाहेर जी चौपाटी आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं खायला मिळतं. सो इथले पदार्थ मला खूप आवडले आणि मी नवनवीन पदार्थ या ठिकाणी ट्राय केले. त्याच्यानंतर अजून मी काही रील शूट केला मस्तपैकी. आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रश्न पडत असतो की माझे रील कोण शूट करतं. सो माझा हजबंड आहे ओमकार, तो माझा कॅमेरामन आहे आणि माझा ट्रॅव्हल पार्टनर पण आहे. त्यामुळे रील काढताना तो माझे जे व्हिडिओ आहेत ते शूट करत असतो. तर आजचा माझा कोकणातला 3रा दिवस आणि मी चाललेले आहे दिवेअगर बीचला. तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी उंच उंच माडाची, नारळांची झाडं आपल्याला पाहायला मिळतात. आणि या छोट्याशा रस्त्यामधून आपण चाललेलो आहे बीचकडे. अप्रतिम असं सौंदर्य आहे. मला कोकणात यायला खूप आवडतं आणि प्रत्येक वर्षी माझी एक तरी ट्रिप कोकणामध्ये असते म्हणजे असतेच. तर दिवेअगर बीचला जाताना मी रस्त्यात या ठिकाणी थांबलेलं आहे बघा. या ठिकाणी खूप साऱ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. याचं कारण सांगते. या पार्किंगच्या समोरच मला दिसलेलं आहे सुवर्ण गणेश मंदिर. खूप अप्रतिम आणि सुंदर असं मंदिर आहे. तर मी आतमध्ये जाऊन पाहणार आहे की मंदिर कसं आहे ते. निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवेअगाराला परमेश्वराचा वरदहस्त लाभला आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे सुवर्ण गणेश मंदिर. 17 नोव्हेंबर 1997 साली संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गावातील श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या वाडीत सुपारीचे कलम लावत असताना 30 किलो वजनाची तांब्याची पेटी सापडली होती. गावकऱ्यांच्या उपस्थितीत पेटी उघडली गेली असता आतमध्ये 1 किलो 325 ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची गणेश प्रतिमा होती. त्या पेटीमध्ये एका छोट्या तांब्याच्या करंड्यात प्रतिमेवर चढवण्यासाठी 280 ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार होते. ही गणेश प्रतिमा म्हणजेच भरीव मूर्ती नसून एक मुखवटा आहे. सापडलेली पेटी जमिनीखाली 3 फुटांवर सापडली असल्याने प्रचलित कायद्यानुसार सरकार दरबारी जमा करण्यात आली नव्हती. सुवर्ण गणेश प्रतिमा आणि तांब्याची पेटी मंदिरात ठेवण्यात आली होती. सुवर्ण गणेश प्रतिमेवर मस्तक, कान, खांदे यावर चाफ्याची फुलं आणि पायरी आंबे कोरलेले दिसतात. यावरून ही मूर्ती प्राचीन असल्याची खात्री पटते.
दिवेआगरचा जो बीच आहे तो अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे, पण बीच बरोबरच दिवेआगर आल्यानंतर ही मंदिरे तुम्ही नक्की पहा. त्यातला आधी आपण सुवर्ण गणेश मंदिर पाहिलं, आत्ता आपण पाहणार आहोत रूपनारायण मंदिर. अतिशय नारळांच्या झाडांच्या पाठीमागे बघा अप्रतिम असं दिसणारं मंदिर आपल्या समोर आहे, ते म्हणजेच रूपनारायण मंदिर. इसवी सन 800 ते 1265च्या कालावधीत या प्रदेशावर शिलाहारांच्या उत्तर कोकण शाखेचे आधिपत्य होते. ही रूपनारायणची मूर्ती मधुमला जंगलातील हिरवट काळ्या संगमरवरी दगडातून कोरलेली आहे. मूर्तीचे नाक, हात व चक्र हे भंगलेले असून त्या संदर्भात कथा सांगतात की फिरंग्यांनी म्हणजेच पोर्तुगीजांनी ही मूर्ती पळवण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा तेथील भक्तांनी त्यांना अटकाव केला. हा विरोध त्यांनी मोडून काढून ही मूर्ती जहाजावर चढवली, पण भर समुद्रात जहाज भटकल्याने ही मूर्ती पुन्हा मूळ पदावर स्थापन करण्यात आली. दिवेआगर गावाला प्राचीन इतिहास आहे. येथे 1500 वर्षापूर्वीचे म्हणजेच 5व्या शतकापासूनचे ताम्रपट मिळालेले आहे. या मूर्तीला रूपनारायण का म्हणतात? मूर्तीचे अप्रतिम रूप शिवाय या मूर्तीवर विष्णूंचे 10 अवतार कोरले आहेत, म्हणून हा रूपनारायण आहे. मस्तकावर कमलपुष्प, करंडक, मुकुट, त्यावरील कौस्तुभ चिन्ह व व्याघ्रमुख ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची असल्याचे द्योतक आहे. अलंकृत कायबंधन व कीर्तिमुख कमरपट्ट्यावर आहे. करंडक मुकुटातून केश संभार बाहेर डोकावत आहेत. हातातील आयुधांचा क्रम जसा बदलतो तशी विष्णूंची 24 रूपे होतात. अतिशय सुंदर असं रूपनारायणचं मंदिर मी आत्ता पाहिलेलं आहे आणि मला हे मंदिर खूप आवडलेलं आहे. तुम्ही दिवेआगरला आल्यानंतर हे मंदिर नक्की पहा. आणि आज पाहिलेल्या मंदिराची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी अशाच नवनवीन ठिकाणांची माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि आत्ता मी आलेली आहे दिवेआगरच्या बीचवर. या ठिकाणी मी आता वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करणार आहे. त्यातली ही एक गाडी आहे बघा, खूप छान वाटते ड्राईव्ह करायला. आपण स्कूटी जशी चालवतो सेम टू सेम तशीच आहे, जास्त काही याला अवघड नाही आहे चालवायला. तर याचे जे चार्जेस आहेत ते आहेत पर पर्सन 100 रुपयांचं. तुम्ही कपल बसाल तर 200 रुपये हे चार्जेस आहेत. त्याच्यामुळे ओमकारण मी मस्त याच्यावर एन्जॉय केलेला आहे आणि छान अशा रील वगैरे पण मी शूट केलेले आहेत. मस्तपैकी फोटो सेशन झालेलं आहे. माझं पाणी आहे, माझं लिफ्ट नाही गेलं. दादा तुम नाही घ्या. दादाला म्हणा ना खाशी तो दादा घ्या, दोनच आहे दादा. आवडत नाही मॅडम. चार खाऊन घेते बघा तुम्ही. थांबा 2 मिनिट थांबा. मॅडमला लई आवडतं. द्या अजून एक द्या. घेईल आम्ही खूप जेवलो इथे. हे मॅडमला येऊ. मॅडम तुम्ही घ्या. नाही असं नाही. द्या. मस्त मोदक आपण अरे ती काढलं बघा. तर दिवेआगरचा बीच देखील खूप स्वच्छ आहे आणि जास्त पण इथे गर्दी नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता बघा वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेत. त्याच्यानंतरनं कॅमल रायडिंग आहे, हॉर्स रायडिंग पण आहे. तर वॉटर स्पोर्टमध्ये इथे वेगवेगळ्या राईड्स आहेत. त्यामध्ये बनाना राईड आहे, बंपर राईड आहे, त्यानंतरनं गोल असं काहीतरी आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही आतमध्ये बसून जाऊन मस्तपैकी एन्जॉय करू शकता. आणि आम्ही बघू राईड करू की नाही ते, कारण मला समुद्राच्या पाण्याची जाम भीती वाटते, त्यामुळे काय सांगता येत नाही. तर परत मी एक 4-5 रील काढल्या, कारण की मला रील पण काढायच्या होत्या. आणि जर सनसेट झाल्याच्या नंतरनं परत अंधार पडतो, नंतर रील काय काढता येत नाही, त्यामुळे मी आधीच करून घेतल्या. आणि ही बघा फॅमिली बोट आहे, यामध्ये पण आपण छान असं बसून मस्तपैकी जाऊ शकतो. ते समुद्रात आपल्याला घेऊन जातात, तिथं 5 मिनिटं थांबतात आणि मस्तपैकी आपल्याला फोटो बिटो काढून देऊन परत आपण रिटर्नमध्ये येतो. अजून एक कोणतरी बोला. कुठलं क्या मौसम बोलला रे दाखवा.
तर आतमध्ये समुद्रामध्ये जाऊन जिथे बोट 5 ते 10 मिनिट थांबते, तर त्या ठिकाणी परत मी रील शूट करत होते आणि मी ओमकारला समजून सांगत होते रील कशी शूट करायची. पण तो मुद्दाम नीट व्यवस्थित रील शूट करत नव्हता. तर 2-3 वेळा आम्ही ट्राय केलं आणि काहीतरी करण्याचं ट्राय केलं, पण ते काय जमलं नाही आम्हाला. त्यानंतर थोडं रोमॅन्टिक म्हणून कहो ना प्यार है ही रील करायचा प्रयत्न केला, पण ती पण रील आमची फसलेली आहे. त्यामुळे ही काय रील सक्सेस झाली नाही. तर जाऊ दे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर आत्ता मी ही वॉटर स्पोर्ट राईड करायला चाललेली आहे. माझी बिलकुल इच्छा नाही आहे, कारण मी समुद्राला खूप घाबरते. पण ओमकारमुळे मी ही राईड करायला चाललेली आहे, कारण त्याने मला चॅलेंज केलेलं की काहीतरी ॲडव्हेंचरस करून दाखवायचं. त्याच्यामुळे ह्या राईडमध्ये मी चाललेली आहे. तर बघू कसा अमेझिंग एक्सपिरियन्स येतो. आणि तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही पण नक्की ह्या राईड ट्राय करा. आणि जर तुम्ही ट्राय ऑलरेडी केली असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर राईड करून झालेली आहे आणि माझा जो एक्सपिरियन्स होता फुल मी घाबरलेली होते, कारण की पूर्णपणे समुद्राचं पाणी तोंडावर येत होतं आणि जर हात निसटला किंवा हात सुटला तर तुम्ही समुद्रामध्ये पडू शकता. लाईफ जॅकेट असतं तरी पण एक भीती असते मनामध्ये. त्याच्यामुळे ही राईड तर मी केलेली आहे आणि तुम्ही पण नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि तुम्ही पण पटापट दिव्यागरचं प्लॅन करा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा.